मित्रांनो, वेलकम टू द डे 211 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आज आता आम्ही चाललेलो आहोत कुठलं म्युझियम? इंडियात आम्ही होतो तेव्हा तो लुव्र म्युझियम होता. मग आम्ही अबुधाबीमध्ये आलो. मग श्रेया त्याला लुव्र बोलायला लागली. 2 दिवसाआधी ती लुव्र म्युझियम बोलायला लागली आणि आज लू म्यूजियम झालंय. भाई साहब आप बताइए भाई कौन सा म्यूजियम है? लुवर म्युझियम. लुवर म्यूजियम. ठीक आहे. कुठे चाललो आपण? कुठे चाललोय? जिभेला बसली गाठ. मॅथ्स आपलं जिभेला बसली गाठ. इंग्लिश मध्ये पडले 100 पैकी 8 श्रियाला. DAV मल्टीपर्पज हायस्कूल फादर वॅगनल सेंट मेरी. काय नाव काय शाळेचं? एक मिनिट, तुला जर बोलायचं असेल ना तर फादर वॅगनल किंवा सेंट मेरीला बोला. आमच्या DAV ला काय नाही बोलायचं. उलट DAV हगाड आहे. हगाड. हे बघ काय लूव. जाऊ दे, मी एवढंच म्हणेन की आपण म्युझियमला चाललोय. ठीक आहे. लू ला लू ली ला जे आहे ते तिकडे आता आपल्याला समजेल. ठीक आहे, चला म्युझियम दाखवतो तुम्हाला. 1 नंबर म्युझियम आहे ते. फ्रान्सचं जे म्युझियम आहे त्याचे सगळं याने नावापासून सगळं ह्याच्यावर घेतलंय. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट करून एका पिरियडसाठी काहीतरी 20 वर्षांसाठी बहुतेक सगळं त्यांच्याकडनं एक आपण लेंड करतो ना, बॉरो केलं त्यांच्याकडून सगळं नावापासून सगळं. आणि इथे मानलंय आर्टिफॅक्ट्स पण. येस. Time to go to Louvre Museum. By the way, इथे मी नवीन ओकलीचा गॉगल घेतला आहे. एम्बाप्पे लिमिटेड एडिशन. हा जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी US मध्ये होतो, न्यूयॉर्कला. तेव्हा मी बघितलेला, मला खूप आवडलेला, पण तेव्हा महाग वाटला म्हणून मी घेतला नव्हता. आणि आता तुम्ही बघाल तर आपल्याकडे आहे तो, कारण की इथे मला स्वस्तात मिळाला डिस्काउंटेड ऑफरमध्ये. आणि याचं हे साईडचं निघतं पण हे वाला. आणि इथे त्याला गोल्डनमध्ये जे आहे ती एम्बाप्पेची साईन आहे. आणि ह्याला हे पण आहे, म्हणजे इन केस काढून असं ठेवू शकतो. सो असं सगळं आहे. कसं वाटतंय मला हे तुम्ही जरा कॉमेंटमध्ये सांगा. प्लीज चांगलंच बोला, कारण आता घेतलं आता रिग्रेट नाही करायचं मला. सो साईडनी हा लुक आहे, समोरून हा लुक आहे, हे निघाल्यावरती अजून एक लुक आहे. असं लुकच लुक आहेत. चला, लेट्स लुक ॲट द म्युझियम नाव. चला.
Now, why they dropped it? Because while they were fixing everything, they cannot put it in the final position. असं शेल होतो. अशी तर पर्स पण आहे श्रेयाकडे, त्या टाईपचंच दिसतंय ना, मदर ऑफ पर्ल. मदर ऑफ पर्ल. मस्त आहे ना, आणि गोल्डन आहे बऱ्यापैकी. इथे आमचा ड्रायव्हर सांगत होते की आतमध्ये सगळ्या गोष्टी गोल्डच्या आहेत, बऱ्यापैकी सगळं ॲक्च्युअल गोल्डचं आहे. रामनाथ समजते गोल्ड हा. भरून खाली बघ ना त्याने जे काम केलं एवढ्याशा ह्याच्यामध्ये तर माणसाचं. ड्रॅगन आहे, फिश ड्रॅगन काहीतरी आहे तिकडे पण काय आहे बॉक्समध्ये पण हे केलंय. बॉक्समध्ये आता आपल्याकडे एवढं काम केलं तर नको बोलते. कशाला मी कुठे मागितलेलं असं बोलते. कोणी दे ना अंदर काय पैसे का काम एवढे काम. अरे तेव्हाच्या लोकांकडे टाईम होता बाई हे सगळं करायला, म्हणून ते करायचे. त्यांच्याकडे कामं नव्हती, त्यांच्या बायका एवढे त्यांना त्रास नाही द्यायच्या, म्हणून ते असं सुंदर काय काय बॉक्सच्या आतमध्ये पण डिझाईन करायचे. तुम्ही तो गार्ड बघितला किती जवळ उभा आहे. इकडे पण एकदम असे पेंटिंगच्या जे मोठे मोठे आणि जुने जुने बाप पेंटिंग आहे त्याच्या जवळ उभे आहेत सगळे. कारण की आता तो सीन चालतो ना, कोण पण येऊन कलर होत आहे, पाणी होत आहे, म्हणून लिक्विड्स वगैरे शार्प ऑब्जेक्ट्स वगैरे सगळे आधीच काढून घेतले बॅगेतनं. असं सगळं इथे पण हा गार्ड किती जवळ उभा आहे बघा. आणि असे भरपूर गार्ड्स आहेत, भरपूर.
आहे हे या म्युझियमची खासियत आहे. खूप म्हणजे म्हणतात की ते एक एक पीस त्यांनी तो मगाशी स्टार्टिंगला एक जण सांगत होता की एक एक पीस जो आहे तो 50-50 टनचा आहे आणि 4000 टन ओव्हरऑल आहे. आता तो सांगत होता, मी तुम्हाला सांगतो ही इन्फॉर्मेशन मी चेक नाही केली गुगलवर. तो अरबी जो गाईड होता तो सांगत होता ते मी तुम्हाला आता सांगतो आहे. असं ते ओव्हरऑल आहे. आणि मग ते हा जो बेस आहे मधला खालचा तो आहे, वरचा जो आहे तो मग त्याप्रमाणे लाईट आतमध्ये यायला ॲडजस्ट केला आणि जसं लाईट जसा चेंज होतो तसं ते लाईट ऑफकोर्स तिथला चेंज होतं. पण हे नेक्स्ट लेवल आहे. इथे आता ऑलमोस्ट 12:30 झालेत, त्याच्यामुळे साईडला गेला आहे आणि असं जसं साईडला तसं वेगवेगळे लाईट ओव्हरऑल चेंज होतं. जर टाईमलॅप्स कोणी काढला ना बाई टाईमलॅप्सला व्याकार वाजेल. टाईमलॅप्स पाहिजे, टाईमलॅप्सला माझ्या व्याकार वाजेल. मित्रांनो, काल लुवर म्युझियम बघितल्यानंतर आम्ही ॲक्च्युली शॉपिंगला गेलो आणि मला असं वाटलं की मी काहीतरी शूट करेन, पण शॉपिंगच्या नादात मी काही शूट नाही केलं. शॉपिंग मी नाहीच, म्हणजे मोस्टली जास्त नाहीच केली, कारण की आठवत होतं ब्लॉग जिथे मी बोललेलो की मिनिमलिझम एकदम कमी. सो मी काही कपडे काही घेतलं, परफ्यूम जे टिपिकली लोक येऊन दुबईला घेतात, काहीच नाही घेतलं. पण मॉलच्या बाहेर पडत असताना एक अशी नजर गेली माझी एका वॉचवरती, ठीक आहे. आणि मला असं झालं की भाई साहब, वरती बघितलं 50% ऑफ. सो सगळ्यात पहिले ते दाखवतो, त्याच्यानंतर अजून एक घड्याळ दिसलं जे कॅसिओचं आहे, जे माझ्या लिस्टवरती होतं की कधीतरी मी घेईन, पण मी अवॉइड करत होतो. तर जनरली मी अशा ज्या गोष्टी असतात ज्या मला एकदम तीव्र इच्छा होते ती अवॉइड करतो आणि बघतो की केवढं पुढे जाऊ शकता. इच्छा तीव्र किती आहे, पण ही वर्षभर तीव्र इच्छा राहिल्यानंतर मला हे घड्याळ दिसलं आणि हे मला फक्त 3000 रुपयाला मिळालं 50% ऑफमध्ये. ते म्हणजे हे दिस इज कॅसिओचा कॅल्क्युलेटरवालं घड्याळ आहे आणि हे इतकं, आणि ह्याला मॅट फिनिश आहे, इतकं खतरनाक आहे, मस्त दिसतं आणि मला खूप आवडलं की ऐसा मिल गया यार मेरे को. म्हणजे मुलं नाही घेऊन टाका, स्वस्त आहे. म्हणजे कितीला होतं हे, 5-6 हजाराचं काहीतरी आहे हे, आणि 50% ऑफमध्ये मला 3200ला वगैरे पडलं काहीतरी, आणि क्लासिक. आणि मी घालून बघितलं आणि मला चाललं की भाई ये तो चाहिए, अपने को चाहिए, मांगता है ये. असं दिसतं हे हातात. क्रेझी. आता जे घड्याळासाठी मी ॲक्च्युली माझी नजर पडली आणि त्याच्या मागे अशी छोटीशी स्टोरी आहे. नायकीचे खूप आधीचे 90s काही वॉचेस आहेत, त्याचे डिझाईन्स मला खूप आवडतात, एकदम क्रेझी डिझाईन आहेत. ते जमले तर मी बघतो, तुम्हाला दाखवत येतात का. त्याचे ना एक बेल्टचा स्पेसिफिक टाईप आहे आणि त्या बेल्टच्या टाईपमध्ये तो मला खूप आवडतो तो टाईप. सो त्याच्यावर ॲक्च्युली माझी काल नजर पडली अशी त्या बॉक्समध्ये असं काचेच्या, आणि मी बोललो की भाई हे काय, आणि आत गेलो मग कळलं 50% ऑफ आहे वगैरे असं तसं. आणि सिटीजनचं एक घड्याळ होतं, खूप युनिक डिझाईन होतं, आणि मी फर्स्ट इन्स्टिंक्टमध्ये बोललो ये अपने को चाहिए. ऑफकोर्स जास्त महाग नव्हतंच ते, पण त्याची डिझाईन बघा मित्रांनो. मला
प्रॉपर दाखवतो भाई. नेक्स्ट लेवल. देखते देखते ही प्यार हो गया वाला सीन झालाय बघा. त्याचा शेप बघ, त्याचा कट बघा काचेचा, आणि क्या बात है यार. हा जो पॅटर्न आहे ना हा मला खूप आवडतो. आणि ह्या पॅटर्नमुळे मी हा घेतला आहे. मॅट आहे आणि असं मस्त हातात पण एकदम क्रेझी दिसतं. वा. आणि त्यात ओ फक, आता समजलं याच्यात हे पण आहे काय ते हेमोग्लोबिन नाही काय काय बोलतं त्याला, रेडियम. असं दिसतं हे माझ्या हातात. हा जो कट आहे ना, या कटमध्ये गेम आहे आणि त्याचं डिझाईन पण इतकं युनिक आहे. आणि खाली डिजिटल आहे, वरती ॲनालॉग आहे, आणि त्याला मोड्स आहेत. त्याच्यामध्ये हे आहे काय बोलतात त्याला, हां स्प्लिट टाईम आहे, स्टॉप वॉच आहे. खतरनाक. अलार्म क्रोनोग्राफ असं म्हणतात त्याला. आणि मस्त आहे. म्हणजे काय काय गोष्टी अशा असतात ना ज्या तुम्हाला दिल खुश करते. तसं वाला झालं. आणि मी काहीच शॉपिंग केलं त्याने. मी असं निघतच होतो आम्ही मॉल बंद, आणि मी म्हटलं की यार ये टाइम कुछ शॉपिंग नाही की अच्छा आहे. कंट्रोल केला आपण स्वतःवर, पैसे वाचवले, उगाच पैसे आहे मस्त म्हणून घेतलं असं नाही केलं. आणि 2 गोष्टी अशा मिळाल्या ज्या मनात होत्या, इच्छा म्हणजे असं बरं वाटलं मला, घेऊन बरं वाटलं. तर ते अशा गोष्टी झाल्या. सो येस, हा व्लॉग आपण इथेच संपवूया असं मला वाटतं. या नोटवर, या ठिकाणी आज आम्ही निघतो आहे टू मुंबई. बट त्याआधी जाता आम्ही दुबईला जाणार आहे. दिवसभर थोडं दुबईमध्ये ओके अपने साली को ये देखने का ना, बुर्ज खलिफा वगैरे. ती कधी दुबईला गेली नाही, डायरेक्ट अबुधाबी आली. सो थोडंसं दुबईमध्ये फिरणार म्हणजे चिल करणार आहे. आणि संध्याकाळी फ्लाईट आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग, कसं वाटली माझे 2 घड्याळ. बेसिक आहेत, स्वस्त आहेत, असे खूप 1050-60,000 वाले नाही आहेत. बट मला मनापासून आवडले जेन्युनली. पैसे आणि ह्याचा काही संबंध नाही. पैसे तर मी घ्यायला 1 लाखाचा पण घड्याळ घेऊ शकतो, पण त्याच्यात मतलब नाही. माझ्या मनात भरलं नव्हतं. असं समजते तुम्हाला मी काय बोलतो, तुम्हाला माहिती मी काय बोलतो आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच प्रेम दाखवत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आत्ता कॉमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला ब्लॉग. ठीक आहे, सबस्क्राईब राईट नाव. बाय. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन में कंप्लेंट करेंगे. सपोर्ट